मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वारकरी सांगू का, आयुष्यामध्ये आपण संताकडे आणि कोणत्या तरी देवाकडे जातो. चांगलं झालं तर जाणं चालू राहतं, वाईट झालं तर बंद होतं. लगेच माणसं देव बदलतात आणि आपल्याकडे देव बदलण्याची इतकी मोठी सोय आहे की 33 कोटी आहेत. नाही, देव बदलण्याची आपल्या लोकांनी जेवढी सोय करून ठेवली आहे तेवढी कोणीच सोय केली नाही. बरोबर आहे ना? 33 कोटी देव, हा बदलला, तो बदलला, तो बदलला, तो बदलला. सगळ्यात देवळात दिसतो प्रत्येक वाराला. शनिवारला मारुती इकडे दिसेल, मारुतीकडून शनीकडे जाईल, गुरुवारी पुन्हा दत्ताकडे जाईल, बुधवारी पुन्हा पांडुरंगाकडे जाईल, मंगळवारी देवीकडे जाईल, शुक्रवारी देवीकडे जाईल, रविवारी खंडोबाकडे जाईल, सोमवारी शंकराकडे जाईल. लक्षात ठेवा, हे देव नाहीत का? अहो, हे भिन्न आकारात प्रगट झालेले देव आहेत. त्यातलं देवत्व एकच आहे. माझं म्हणणं कळलं का? आता दृष्टांत देऊ का? जरा लागट दृष्टांत आहे ते सांगतो. सगळ्यामध्ये तुमच्यात आत्मा आहे, पण ज्या त्या बाईने आपलाच आत्मा निवडावा लागतो ना. नाही कळलं? नाही, सगळ्या पुरुषात आत्मा आहे. या बाईने आपल्याच आत्म्याबरोबर जावं लागतं ना. कोणाचाही आत्माच आहे म्हणून याच्यात आत्मा काय आणि त्याच्यात आत्मा काय. आत्मा शब्दाचा अर्थ आत्मा. मी आतच आहे, तुझ्या आतच आहे, पण दिसत नाही. नाही का? की पुढिलांची दृष्टी चोरिये, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. आघविया चोरिया पुले, चोरून राहिलाय तो. दिसतो कोणाला? ज्यांना दृष्टी असेल. म्हणून ज्यांना हातातून काय काढतात ते संत नव्हे, हात कुणामुळे निर्माण झाला हे कळवून देतात ते संत. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे. ते होय माझ्यामुळे चालू आहे. ज्ञानेश्वरी अख्खी गीता हे सांगण्याकरता गेली. तू कोण लढणारा, तू कोण मारणारा, कसं मारू? सगळे माझे भाऊबंद गुरु, कसे मारू? तू कोण मारणारा? तू मारता आणि हे मरते. अरे काय समजतोस? सगळ्या विश्वाचा नियंता तू झालास का? मग जेव्हा कळलं हे आपल्या हातात नाही, तेव्हा तो म्हणतो, तुझे निमज मी पावोन, कर्तव्य गेले निपटोनी, आता आज्ञा तुझी वाचोनी आण नाही. हे प्रभू, तू म्हणशील ते बरोबर. आता मार म्हटलं तर मार. काय? धर्मराजा खोटं बोलत नव्हता. बोल नरोवा, बोल बोल. हे सगळं कृष्ण अवतारातल्या खोड्या आहेत. कृष्ण लवकर कळत नाही. तुम्ही आपला हे बघा, आपल्याकडे सगळं आहे. म्हणून मंत्र काय? जय जय राम कृष्ण. मर्यादा उल्लंघन करायची नाही जीवनामध्ये, हे रामाकडून शिकावं. कोणाकडून शिकावं? रामाची मर्यादा उल्लंघन केली का? जानकी गेली तर खाली झोपले, पलंगाला पाय लावला नाही, पण इकडे तिकडे बघितलं नाही. पण आपल्यातल्या एका माणसाला ते सुद्धा खटकलं. मी काही तसा नाही. 6 महिने दुसऱ्याच्या घरात राहून आलेली घरात ठेवायची. ऐकलं आणि त्याच रात्रीला नेऊन सोडली. कृष्ण अवतारात कोणाचाच ऐकलं नाही. पहिल्या होत्या त्यात अजून 16,008ची भर टाकली. 16,100 16,100 नंतर झाल्या. पहिल्या ओरिजिनल 8. आता मला सांगा, एक होती ती रानात नेऊन सोडली आणि इथे 16,100 आणल्या. काय केलं कोणी कृष्णाचं?
केलं काही? ताकद होती. म्हणून एक लक्षात ठेवा, कृष्णाचं तत्वज्ञान ऐकावं आणि जीवनामध्ये सुखमय जीवन व्हायचं असेल तर अनुकरण रामाचं करावं. कृष्णाचं अनुकरण करायला जाऊच नका. नाही म्हणजे मी हात जोडून सांगतो, कायदा पण तसा आहे. आणि चुकून माकून जर कृष्णाने केलं म्हणून तुम्ही करायला जाल तर जोडे खाल्ल्याशिवाय राहणार. अनुकरण कोणाचं? रामाचं. पण तत्वज्ञान कोणाचं ऐकावं? अहो हे बघा, तेवढी ताकद होती म्हणून त्यांनी केलं. ती काही साधी गोष्ट आहे का? रामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मर्यादा दाखवून दिली, पण यांनी आपलं सामर्थ्य दाखवायच्या टायमाला जेव्हा त्या उभा राहिला ना, कुठे निघालास? हा, नरकासुराच्या याच्यातून सोडून निघालाच कुठे? माहेरची माणसं जवळ करायला ना तयार नाही, त्यांना लग्न आमच्याशी करायला तयार नाही. तू कुठे निघालास? एक लग्न तरी कर. तर म्हटला पेटवून देत नाही, लग्न करतो. मला सांगा, तुम्हाला जर 16,000 माणसं, बायका म्हणत नाही मी, मुंबईहून जर औरंगाबादला आणायचं तरी कपॅसिटी आहे का तुमची तिकीट काढून आणणं? पण आणल्यानंतर ठेवायच्या कुठे? मी विचार करतो, हा काय देव आहे, 16,108 बंगले. कृष्णाची खरेदी तशी होती. रेफ्रिजरेटर खरेदी करताना 16,108. देवकीन यशोदे करता डबल डोर. काय बंगले 16,000, फ्रीज काय, कुकर काय. तुम्ही म्हणता आमच्याकडे कुकर आहे, तुमच्याकडे आणि कृष्णाकडे काय नव्हतं? ज्याच्याकडे सर्व आहे तोच कृष्ण आहे. बरोबर आहे ना? हां, एकदा आमचे नारद म्हणजे नारदच, त्यांना देवाचा हेवा वाटला. चहा म्हटले की कोणी चहा द्यायची, दूध म्हटले कोणी दूध द्यायची, आणि एक दुधाचा पेला मागितला तर कितीतरी पेली पुढे यायचे. यालाच पंचायत व्हायची की कोणाचा घेऊ. आणि हे शेंडीवाले हे म्हणायचे आपल्याकडे कोणी येत नाही. बरं, संत असल्या कारणाने साधे बोळे होते, व्यवहार तिथलं कसं कळत नव्हता. माणसं म्हणतात तर संताला व्यवहार कळत नाही, तर त्यानं तितकंसं काही कळत नव्हतं. एक दिवस हे बघून वैतागले नारद. गेले देवाकडे. रुक्मिणी आईसाहेब तिथेच होत्या. मेन ठिकाण तेच, हेड ऑफिस तेच होतं. पट्टराणी ती. नारद गेले. देवा म्हणले आज माझं काम आहे. म्हणले काय काम आहे? काहीतरी मला पाहिजे. अरे काय नारदा, तू मागशील ते देईन. ते म्हणले काय आहे? तुझ्याकडे 16,108 आहे, त्यातली एक मला देऊन टाक. देव चकितच झाले. नाही, तुम्हाला 4 बायका जरी असल्या त्या तुमच्या आहेत, त्या काही दुसरीला देता येतात का? पण हा व्यवहार नारदाला माहितीच नव्हता. त्यांना काय वाटलं, आपल्या घरात 4 पोळपाट असेल तर त्यातले 3 पापड लाटायला आपण देतो ना. देतो ना, देता का नाही तुम्ही? पापड लाटायचा म्हणा, हां घेऊन जा, आमचे घेऊन जा, तुमच्या टायमाला तुमच्या आणा. कड्या 2 असेल तर त्यातली एक घेऊन जा. तेव्हा नारदाला वाटलं 16,108 आहेत, त्यातली एक दिली म्हणून याला काय फरक पडतो? किती अवघड काय गणित. कृष्ण भगवान गप्प बसले. नाही म्हणले नारदा, अगदी काय ग रुक्मिणी? हो, आता रुक्मिणीचा इत्या, ती काही सत्यभामा होती का? ती रुक्मिणी होती. हां, खऱ्या अर्थाने क्रियाशक्ती होती ती. भगवंताची क्रियाशक्ती ही रुक्मिणी माता आहे. आणि ते असल्या कारणाने ते म्हणले काय म्हणतात ते हरकत नाही. म्हणले बघतो मग काय, कसं काय, कोणची नेऊ? हे ओळीनेच बंगले होते, सगळी कॉलनीच होती, कृष्णांच्या बायकांची कॉलनी. ते म्हणले काय करायचं, कोणची नेऊ? ज्या घरात मी नाही तिथली घेऊन जा. म्हणले सोपाच मार्ग झाला. म्हणले
नेक्स्ट हाऊस, शेजारीच बंगला होता. गेले, त्या दिवशी नाश्ता सुद्धा केला नाही. रोज नाश्त्याला असायचे. अहो नाश्ता आता काय म्हणले, आपलंच घर होतंय तर तुमच्याकडे कशाला घेऊ. गेली की पुढे, पुढे गेल्याबरोबर बेल दाबली. नाही म्हणायचं नाही, तुमच्याकडे बेल आहे मग देवाकडे का नाही, कोण लागून गेला तुम्ही. बेल दाबल्याबरोबर दुसरी उघडायला आली. या नारदा. अरे म्हणले देवच तिथे होता. त्या आतून तो, या नारदा. अरे काय आतून बोगदा बिगदा आहे का, कसा काय एवढा चटकन आला. पटकन आला. थोडक्यात सांगतो, अजून 15-20 मिनटं तरी ही गोष्ट सांगेन, त्याच्यातच कीर्तन संपून जाईल. करता करता तिसरं गेलं. प्रत्येक ठिकाणी कुठे जेवायला बसले होते, कुठे झोपले होते, कुठे 16,108 बंगले फिरूनच जमलं. ती शेंडी ताट उभी होती ती अशी पडली. शेवटी फिरून नंबर 1ला आले. काय म्हणले नारदा, जमलं का. नाही म्हणले जमलं. आपलं आहे. बघण्यात जर इतका थकलो तर केल्यानंतर काय होईल. विठाला 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 आता ओवीचा अर्थ कळला का. मी नसे ऐसे कौन ठिकाणाचे. मी नाही असं कोणचं, पण प्राण्याचे दैव कैसे त्या नारदाच्याही लक्षात आलं नाही. कदाचित गोष्ट एवढ्या करताच नारदाने केली असेल, तुम्हाला मला कळण्याकरता, की तुम्हालाही कळावं मलाही कळावं. नुसतं तोंडाने म्हणू नका सर्व ठिकाणी देव आहे, ते कृतीतून उतरवा. आणि कृतीतून करायला गेल्यानंतर कळेल की किती अवघड आहे. हां, ईश्वर सर्वभूताना म्हणता नाही का, म्हणता, पण जगता का तसं. जगणारा फक्त एकच वारकरी संप्रदाय आहे. त्याला अपवाद आहेत. एव्हरी रूल हॅज एन एक्सेप्शन. काही काही म्हणतात सगळे आम्ही एक, पण काही काही जगताना तसं जगत नाहीत. तो कीर्तनातला विषय असतो, जगण्याचा विषय नसतो. कीर्तनातला विषय असतो. काय की किती मोठी दृष्टी आहे. ती दृष्टी खाली येऊ द्या की लेवलला, ग्राउंड लेवलला येऊ द्या ना. म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं महत्वाची असतात, तेव्हा वरची एसी मध्ये बसतात. पण ग्राउंड लेवलला जर काम करणारी चांगली नसेल तर वरची एसी केव्हाच बंद पडून जाईल. तेव्हा नीट लक्षात घ्या, कोण संत, कोण संत, जो स्वरूपी करी समाधान, तोच सद्गुरु सत्य जाण. माझे स्वरूपी ज्याचे चित्त, अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोलिजे मद भक्त. पुढचा आहे का, संत सज्जन तो जाणावा. काय झाला अर्थ ओवीचा. संत शब्दाची व्याख्या चालू आहे. मी किती पुढे सरणार हो, अवघड आहे. आपलं घ्यायचं म्हणून घेतला कीर्तनाला आपण, पण तुम्हाला वाटलं हरिपाठ सांगा, 1 महिनाभर सांगेन अजून. काय काय संताची व्याख्या. एक स्वरूप आहे आणि एक रूप आहे. काही रूपावर भाळतात आणि काही स्वरूपाकडे बघतात, नाही का. रूप दिसताना बरं दिसतं, पण स्वरूपाची ओळख झाल्यानंतर कळतं हे रूप नुसतं दिसण्याकरता आहे, पण हिची आपली गाठ पडली नसती तर बरं झालं असतं. तिचं स्वरूप कळलं. नाही त्यांच्याकरताच बोलतो असं नव्हे, तुमचंही तसंच आहे. जाताना फिरायला घेऊन जायचा, भेळ खायला काय द्यायचा, अमकं काय द्यायचा, आलं का लक्षात. अगदी सज्जन. लग्न झाल्यानंतर आला रात्री तो असं, आज लग्नाचा पहिला दिवस का ग.
काय ग म्हणली, हे काय भानगड आहे? स्वरूप कळलं का? स्वरूप. ते म्हणले हे अजून अंगाला हात लागला नाही, तीच परत निघून गेली. स्वरूप कळलं. रूप दिसतं आणि स्वरूपाने रूप किती मोठं आहे ते कळतं. पांडुरंगाचं रूपही सुंदर आणि स्वरूपही सुंदर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज बघितल्याबरोबर म्हणाले, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बघा रूप कसं सुंदर. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.